गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांकडून या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरते आहे। या संदर्भातच मंत्री गुलाबराव पाटलांनी भाष्य केलंय। 65 मिलीमीटर पाऊस पडला की तिथे ओला दुष्काळ जाहीर होतो ही नियमावली आहे। पण सध्या 65 मिलीमीटरपेक्षा कितीतरी जास्त पाऊस पडलाय। काही ठिकाणी तर 100 मिलीमीटर पाऊस पडलाय। त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त पाऊस झालाय तिथे ओला दुष्काळ जाहीर होणार असं गुलाबराव पाटील म्हणाले। तसंच सगळ्याच भागात शक्य नाही असे रिपोर्ट येतील, म्हणजे जसे रिपोर्ट येतील त्या पद्धतीने ठरवलं जाईल असंही गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। दुसरीकडे अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्याच्या नजरा या सरकारकडे लागलेल्या आहेत। सरकार या संदर्भात कधी धोरण आखणार, कधी घोषणा करणार हे बघावं लागेल। हे बघा, 65 मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे तिथे दुष्काळ जाहीर होतो, ही सध्या नियमावली आहे। 65 मिलीमीटरच्या वरती एक दिवसात 100 मिलीमीटर पाऊस पडलोय, पण ही प्रोसेस आहे। दुष्काळ जाहीर होणार आणि 100% होणार। ज्या ठिकाणी एवढा पाऊस पडला आहे तिथे दुष्काळ जाहीर होणार, म्हणजे ओला दुष्काळ जाहीर होणार हे म्हणायचं आपण। बिलकुल, ज्या भागात पाऊस पडला तिथे होणारच। आता तुम्ही सगळ्याच भागात म्हणणार तर शक्य नाही ना, जिथं रिपोर्ट जशी येणार त्या पद्धतीने होणार। पुढची बातमी, महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालंय। 195 तालुक्यांमध्ये मोठा फटका बसलाय। राज्यातील 17,85,714 हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झालेलं आहे। या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडळामधलं खरीप पिकाचं मोठं नुकसान झालंय। प्रामुख्याने खरीप शेतपिकाचं नुकसान झालं असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिकं, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना याचा मोठा फटका बसलाय। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आणि पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। चंद्रपूर शहरालगतच्या हडस्ती गावात तब्बल 75% शेती पाण्याखाली गेली आणि अक्षरशः उद्ध्वस्त झाली। यासोबतच पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव सुद्धा झालाय। त्यामुळे शेतकरी अशा दुहेरी संकटात सापडलाय। पीक धोक्यात आलंय, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आहे। तात्काळ पंचनामे करा, मदत द्या अशी मागणी शेतकरी करतोय। चंद्रपूरच्या सर्वत्र पावसामुळे आणि संततधार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे। चंद्रपूर जिल्हा हा धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक जिल्हा आहे। जवळपास 1200 मिलीमीटर पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात होतो, पण यावर्षी सरासरी वार्षिक पावसाच्या 104% पाऊस जो झालेला आहे, त्याच्यामुळे एक मोठं नुकसान शेतकऱ्याला झालेलं आहे। आपण ज्या गावात आहोत ते गाव हडस्ती गाव आहे आणि हडस्ती गावामध्ये जवळपास 75% शेती जी आहे ते पाण्याखाली गेली आणि त्याच्यामुळे मोठे नुकसान झाले। आपल्याकडे शेतकरी आहेत। भाऊ, आपले काय नुकसान झालंय, काय सांगाल? कापूस आणि सोयाबीन गेले। काय नुकसान? कापूस 5 एकर होतं, सोयाबीन 5 एकर होतं आणि ते पूर्ण पाण्याखाली गेलं, त्याच्यामुळे सगळं सुकून गेलं। हो, कसं नुकसान आहे, काय सांगाल तुम्ही? सांगा। सोयाबीन तर पूर्ण आता हॅलो मोचक आणि हे येऊन पूर्ण भुईसपाट झालेलं आहे। शेंग आहे त्याही सडून चाललेलं आहे आणि सोयाबीन जे आपलं कपात जे वाचून आहे त्यांची काही स्थिती चांगली नाही राहिलेली आहे। ते हव्यामुळं पूर्ण झोपून इकून उलटला तिकडं पडते, इकून तेही सुद्धा व्यवस्थित राहिलेलं नाही आणि बाकीचे आपली कुरबुडाई पाण्याखाली गेलेलीच आहे। आता सोयाबीनची नुकसान झाली, कापसाची नुकसान झाली। असं आहे, लोटांना पूर्ण वावर चाललं गेलं। जे बुललं नाही ते गेला आणि पुरानं बुललं ते गेला। पराठ्या उभ्या होऊ शकतच नाही। पूर्ण लाल लाल येऊन पराठ्या गेल्या। कमीत कमी 2-3 एकरच्या अशा न बुललेल्या पराठ्या गेल्या। सोयाबीन गेलं नाही। काय मागणी आहे तुमची सरकारने, काय सांगा? हो, सोयाबीन गेले, कापूस गेलाय, जनावरांना चारा नाही आहे ना, विमा भेटावा, मला कुरबुडी भेटावा अशी मागणी सरकारकडे आशेची नव्हे, आशेने फक्त की कोणतीही मदत त्यांना मिळावी। हैदर शेख, लोकमत, चंद्रपूर। अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे हाल झाले। विशेषतः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि करंजी या गावांना पावसाचा प्रचंड फटका बसला। तिसगाव परिसरात शेतकऱ्यांचे पीक वाहून गेलंय। केवळ पिकाचंच नव्हे तर सुमारे 28 ते 30 एकर जमिनीवरील सुपीक माती वाहून गेली आहे।
शेती कशी उभी करायची आणि कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी आपण बोलूया. साहेबराव, पाथर्डीतली काय परिस्थिती? अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे खरं तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांचं नुकसान झालंय, पण तुझ्या आजूबाजूची काय परिस्थिती? स्वर्णा, अतिशय धक्कादायक आणि पावन जमीन जर पाहिली तर अतिशय हे नापीक झालेलं आहे. या ठिकाणी आपण अतिवृष्टीमुळे जो पिकं आहेत, उभी पिकं होती ती पूर्णपणे नासून गेलेली आहे. याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे. येणाऱ्या काही काळामध्ये याच्यावरचं पीक सुद्धा जे आहे ते सडून जाणार आहे. त्यामुळं वर्षभर उभं केलेलं पीक याच्यामध्ये हातून जाणार आहे. या ठिकाणी पंप पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा, उडीद, सोयाबीन हे जे पिकं आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत. त्यामुळं आणि दुसरं असं की एवढा मोठा पावसात त्या पावसामध्ये जवळपास 25 ते 30 एकर जमीन या परिसरातली वाहून गेलेली आहे. इतका मोठा भीषण पाऊस यापूर्वी कधीही या भागात आला नव्हता. जवळपास 100 वर्षापूर्वी नदीला जे आहे तो पूर आला होता. त्यानंतर 2 दिवसापूर्वीचा पूर आला होता. आपण हे दृश्य पाहिलं तर अतिशय भयानक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आणि कसे उदरनिर्वाह करायचा, कारण जवळला सुद्धा पीक सुद्धा नाही आता. त्यामुळे पिकाचा काय हा एक चाऱ्याचा प्रश्न समोर येणार आहे. आपल्यावर काही शेतकरी आहेत त्याशी बोलूया. नेमकी आता काय परिस्थिती आहे आणि कसं बघ. मी शेतकरी महादेव नारायण नजन करंजी. रविवारी मध्यरात्री खूप मोठा पाऊस झाला, ढगफुटी झाली आणि जे आमचे डोंगराच्या कडीची जमीन आहे ती पूर्ण वाहून गेली आणि पिकं सगळे पाण्याने वाहून गेल्यामुळे तिथं फक्त आता दगड दिसत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या जनावरांचा चाऱ्याचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे. यापूर्वी कधी अशा प्रकारे या ठिकाणी पाऊस होता का? काय पाहत 100 वर्षापूर्वी आता जुने लोक सांगते का 100 वर्ष म्हणजे प्रथम असा पाऊस झाला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आणि एवढा मोठ्या डोंगरावर ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे डोंगराकडची बागकीच पूर्ण जमीन वाहून गेली साहेब आणि त्यामुळे त्याच्या असणे फळबागा, कांदे, तूर हे पूर्ण शेतकरी पूर्ण मोडून पडलाय. आपल्या द्वारे शासनाला विनंती करतो की लवकर या शेतकऱ्यांना आपण मदत करावी, नाही तर शेतकरी पूर्ण मोडून पडलेले आहेत. शेतकरी म्हणून पडले आहेत. गावात आपण पाहिलं बरेचसे घरं व्हायला गेली, शेती व्हायला गेली, जनावरांचं नुकसान झालं. काय काय आलं? 2 दिवसापूर्वीची ढगफुटी झालेली आहे. त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी असतील, पिकं असतील, फळबागा असतील, या पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत. रस्त्याशी संपर्क तुटलेला आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विजेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून या सर्व शेतकरी हायवेला किंवा मुख्य रस्त्याला कनेक्ट व्हावेत, अशी आमची विनंती आहे. ज्या परिसरामध्ये पाऊस पडला त्या परिसरामध्ये पाऊस पडला त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर होणार आहे. याच्यावर आपण बोलूया. मला सांगा, गुलाबराव मंत्री म्हणताय की पाटील म्हणताय की ओला दुष्काळ जाहीर होणार आहे, व्हायला पाहिजे. आज या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर आत्ताच आमचे उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी जी माहिती सांगितली ही अगदी खरी आहे आणि फार दिवसानंतर असा पाऊस झालेला आहे. आमचे जे पाझर तलाव आहे ते डोंगराच्या कडीला आहे. 3 पाझर तलाव या गावच्या वरच्या बाजूला आहे आणि ते एका रात्रीतून भरल्यामुळं नदीच्या कडच्या गावाच्या बाजूच्या नदीला दोन याचं पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं गावाच्या कडीचं सगळं नुकसान झालं. त्याचप्रमाणे या बाजूला जो पाझर तलाव आहे त्याचं सुद्धा सांडव्यातून फार मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळं दोन्ही नदीच्या कडीचे सगळे जमिनीमध्ये पाणी शिरलं आणि ते पिकामध्ये गेलं आणि त्याचबरोबर मोठ्या पावसामुळं सुद्धा सगळ्या जमिनीमध्ये पाणी साचलं आणि सर्व प्रकारच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि आज शेतकरी म्हणजे हवालदिल झालेला आहे आणि त्याला दिलासा देण्याच्या दृष्टीनं शासनाने त्या ठिकाणी निश्चितपणे चांगले प्रयत्न करावे. त्या ठिकाणी लवकरात लवकर याच्यात 2 भाग होतील, एक तातडीची मदत आणि एक कायमस्वरूपी उपाययोजना, अशा 2 प्रकारचा त्या ठिकाणी नियोजन करावं लागेल. आम्ही शासनाला त्या दिवशी निवेदन देऊन पालकमंत्र्याला ती विनंती पण केलेली आहे. शासन म्हणतंय ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, ओला दुष्काळाचं तसं आज म्हणता येणार नाही, कारण सगळ्या ठिकाणी ती परिस्थिती आहे. असं आता आमच्या गावापुरतं आम्ही म्हणू शकतो या ठिकाणी मागे दुष्काळ जाहीर करू नये, परंतु सरकारने मदत करावी असं त्यांचं म्हणणं आहे. नक्की नक्की. धन्यवाद, आपण ही माहिती दिली त्याबद्दल आणि सगळ्या लोकांशी संवाद साधला त्याबद्दल. करंजी हे जे गाव आहे अहिल्यानगरमधलं, तिथल्या नागरिकांशी आणि शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी साहेबराव बोलत होते. पुढे जाऊया. धाराशिव जिल्ह्यातील परंडा या तालुक्यामध्ये चांदणी नदीला पूर आला आणि शिरसाव या गावातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला. कापूस, सोयाबीन, उडीद या पिकात नदीचं पाणी शिरलं, उभी पिकं आडवी झाली आणि शेतकरी चिंतातूर झाला. सरकारनं सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतोय.
अतिवृष्टीचा फटका धाराशिवला बसलेला आहे आणि विशेष करून धाराशिवमधली काही अशी ठिकाणं आहेत, काही असे परिसर आहेत ज्याला जास्त फटका बसलेला आहे. आपण या सगळ्याविषयी प्रत्यक्ष माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून. बालाजी, आत्ता आपण धाराशिवच्या कोणत्या भागात आहात? परिस्थिती अतिवृष्टीनं नुकसानकारक झालेली आहे, काय चित्र दिसते आपल्याला? सुवर्णा, मराठवाडा त्यातली त्यात धाराशिव जिल्हा दुष्काळीग्रस्त म्हणून पाहिला जातो. पाण्याच्या एक थेंबासाठी इथं तरसणारी दृश्य आपण पाहिलेत. मात्र मी आता ज्या शेतात आहे, परंडा तालुक्यातील शिरसाव हा परिसर आहे. माझ्या भोवती जर बघितलं तर हे चिखलाचं शेत, सगळा संपूर्ण चिखल दिसतोय आणि कापूस जे आहे ते पीक या शेतात लागवड केलेली आहे. आता जर परिसर पाहिला तर सगळं पीक पूर्ण आडवळ झालेलं आहे. हे शेतकरी आपल्या सोबत आहेत, या शिरसाव परिसरातील शेतकरी आहेत. त्यांच्या हातात ही कापसाची पीक. एकूण जर बघितलं तर बाजूला चांदणी नदी आहे. या चांदणी नदीला सुवर्णा एक वेळेस नाही तर 4 वेळेस किमान या नदीला पाणी जे आहे ते पात्र सोडून बघितलं तर सरासरी पावसाची केव्हाच ओलांडून गेली आहे. आता शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय? हातात पीक धरलंय, काय बाबा कशाचं पीक आहे, काय परिस्थिती सांगा जरा. शेतात हे कापसाचं पीक आहे आणि आता हे काढणीच्या मोसम मध्ये आलेलं पीक होतं. पण आजची अशी पोझिशन आहे की ह्या पिकाला बोंड नाही, ना पातं नाही, ना फुल नाही, सगळं नुकसान झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे सर सांगायचं, आमचे असे हाल झालेले आहेत की आता सध्याला दो बिका कुत्ता घर का ना घाटका. आमचे हे शेतकरी आहेत, ह्यांनी आता 2 लाख रुपये कर्ज काढून वडिलाचा आजारपण नीट केलंय. आणि ह्यांच्या शेतामध्ये एवढा सगळा टोटल हे बघू शकता तुम्ही, ते दाखवून घ्या. टोटली सगळं पीक पाण्याखाली गेलंय. आणि आता हे पीक गेल्यानंतर आता ह्याची परत मशागत आहे. ह्याची मशागत झाल्यानंतर परत त्याला पेरणी आहे. आर्थिक संकट बाबा काय सांगाल? मग सांगत होता 7-7 किलोमीटर परिसरात पाणी आहे, फुल पाणी आहे, ते सगळं नुकसान झालेलं आहे. आणि शेतकऱ्याचं कर्जमाफी मिळावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा हीच मागणी आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा. काय सांगाल? हातात पीक घेऊन उभा आहेत. किती दिवस झालं पाऊस पडतंय? कधी पडला धाराशिव पाऊस? 1.5 महिना झाला कंटिन्यू पाऊस आहे. 1.5 महिना. हा, ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी सर संकट जाहीर करावी. सुवर्णा, काही वयस्कर नागरिक आहेत आपल्याला बघा. धाराशिव दुष्काळग्रस्त जिल्हा, आपण त्यांना विचारा, बाबा वयस्कर आहात तुम्ही, मला सांगा एवढा पाऊस धाराशिव जिल्ह्यात कधी पाहायला मिळाला तुम्हाला? हे पहिल्यांदाच लुस्कणी पाऊस आहे. आणि ह्या पावसानं इकल्या बी नदीच्या बाजूच्या अशाच फरका लुस्कन येतात. ही पळाटी मूग उडीद सगळं कुजून गेलेलं आहे. आणि आम्ही कर्जात असं रडपलेलो आहे. कर्ज माफी नाही, नुसते आश्वासनाचं ते कर्ज माफ करू काय. तर ह्या वेळेस मात्र सगळं पूर्ण कर्ज 7-12 कोरा मिळावा ही मदत. वाला जे दुष्काळ केल्यावर मदत येणारच. कुठल्या कुठल्या पिकात नुकसान झालंय? सोयाबीन, कापूस, तूर, सर्व पिकाचं म्हणजे बालाजी? खरीपाची जेवढी पिकं आहेत त्या सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे. परंतु शासनानं आता शेतकऱ्याचा अंत न बघता गुलाबराव पाटील म्हणतायत की काही निकष लावून गुलाबराव पाटलाचं जे म्हणणं आहे नक्की ते बालाजी या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधताय. शिरसाव गावातले हे शेतकरी आहेत, मेटाकुटीला आलेले आहेत. ते काजोबा तर आपल्याला असं सांगत होते की आतापर्यंत आम्ही दुष्काळ पाहिला आणि यावर्षी अतिवृष्टी पाहावी लागते. चिखलात उभं राहून ते आपल्याशी बोलत होते. हे वास्तव आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं.